ताऱ्यांशी बोलणारा तुमच्या आमच्यातला एक मराठी मुलगा, ज्याला ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांची गंमत वाटायची, जो विचारायचा ही सृष्टी एवढी मोठी का आहे, आणि उत्तर शोधत शोधत तो पोहोचला थेट अंतराळ विज्ञानाच्या शिखरावर. ज्ञान, कल्पना आणि विज्ञान कथा याची सुंदर सांगड घालणारा तो म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर. त्यांचा जन्म 1938 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी झाला. वडील गणितज्ञ, आई संस्कृत शिक्षिका, घरात अभ्यासाचा श्वास. पण जयंत यांचं स्वप्न वेगळं होतं, आकाशात डोकावण्याचं. त्यांनी लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठात रँगलर ही मानाची पदवी तरुण वयात प्राप्त केली. तिथे भेट झाली फ्रेड हॉयल या महान खगोलशास्त्रज्ञांची. दोघांनी मिळून एक नवीन सिद्धांत मांडला, हॉयल नारळीकर थेरी, जी आजही जगभर अभ्यासली जाते. लहानपणापासून त्यांना कल्पनाशक्तीची गोडी होती. भविष्यात माणूस वेळेत मागे जाऊ शकेल का, हे प्रश्न त्यांच्या डोक्यात फुलू लागले आणि ते शब्दात उतरवले गेले. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधून 100हूनही अधिक विज्ञान कथांची निर्मिती केली. यामध्ये प्रेषित, यक्षांची देणगी, आकाशाशी जडले नाते, टाइम मशीनची किमया इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. जयंत नारळीकरांना परदेशात थांबायचे नव्हते. ते भारतात परतले. पुण्यात आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स ही संस्था सुरू केली. जयंत नारळीकर सर आज आपल्यात नसले तरी त्यांचं लेखन, विचार संपदा आणि विज्ञानाची प्रेरणा आपल्यात जिवंत आहे. विज्ञानाबद्दल आवड निर्माण करायची असेल तर ती फक्त अभ्यासातून नाही तर कल्पनाशक्तीतूनही केली पाहिजे. सबस्क्राईब करा आपल्या विशाखा सायन्स टॉक्सला. इथे फक्त गोष्टी नसतात तर प्रेरणा असते.